भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 17 चातुर्वर्णाचे धर्म गृहस्थाश्रम याचा भाग पहिला। आज रोजच्या वेळेपेक्षा आधीच उद्धव श्रीकृष्ण प्रासादात पोहोचला। भगवंत येताच त्यांना उद्धवानं वंदन केलं। उद्धवाच्या मनात विचारांची गर्दी झाली। काल भगवंतांनी सांगितलेल्या विभूती विस्तारातून भगवंतांची व्यापकता उद्धवाच्या लक्षात आली। सामान्य जनांनी यातील कोणतीही एक विभूती दृष्टीसमोर ठेवून साधना केली तरी त्याला ईशप्राप्ती होऊ शकेल। हे जरी खरं असलं तरी मानवी मन बव्हंशी इंद्रियांच्या स्वाधीन असतं आणि इंद्रियांना काहीतरी कृती केल्याशिवाय समाधान होत नाही। कृती म्हणजेच कर्म होय। मागे सांगताना भगवंत म्हणाले होते की स्वधर्मानं केलेलं सात्विक कर्म हे ब्रह्मरूप होतं। हाच धागा पकडून उद्धव म्हणाला, देवा, धर्माप्रमाणे वागावे, शास्त्राधारे वर्तावे वगैरे आपण एकदा सांगितलेत। सामान्य जनांना शास्त्राचं ज्ञान नसतं। पंडित महात्मे जे सांगतात ते कितपत खरं आहे? कारण दोन ज्ञानी पंडितांची मतं एकमेकांविरुद्ध असतात असं दिसतं। तेव्हा नेमका धर्म स्वधर्म कशाला म्हणायचं? तसंच वर्णाश्रम व्यवस्था कोणी लावली? त्याच्या उद्देशातून परस्परात भेद जास्त होताना दिसतात। तेव्हा यातील सत्य जाणून घ्यावं असं वाटतं। उद्धवाचा हा प्रश्न ऐकून भगवंतांना त्याच्या अवलोकनाची धन्यता वाटली। जगातील सत्य परिस्थितीचं ते यथायोग्य निरीक्षण होतं। ते मनात म्हणाले, वेद उपनिषद सर्व धर्मशास्त्र ही मानवी उद्धाराकरिता निर्माण झाली, परंतु सामान्य जन अजून संभ्रमावस्थेतच आहेत। याचाच अर्थ समाजधुरीणांनी वेदांना अभिप्रेत असलेला अर्थ समाजापर्यंत पोहोचवलाच नाही। उद्धवाला सामान्य जनांचा कळवळा आहे हे जाणून त्याला भगवंतांनी 4 युगांचा इतिहासच सांगितला। ते म्हणाले, उद्धवा, सृष्टी निर्मितीपासून 4 युग झाली आहेत। पहिलं कृतयुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग आणि आता 4थ्या कलियुगाचा आरंभच झाला आहे। कृतयुगात वर्ण आश्रम नव्हते, अधर्माचा वावर नव्हता, त्यामुळे कोणताही धर्म नव्हता, धर्मशास्त्र नव्हती। सर्व लोक हे सत्याचरणी होते, तपोनिष्ठ होते, तसंच आत्मनिष्ठ असल्यानं प्रणवद्वारे ते सोहम तत्वाचंच भजन करणारे होते। त्रेतायुगात वेदशास्त्र प्रगट झाली, मंत्रतंत्र, धर्मशास्त्र, योगयाग अशा सर्व विधींचा उगम झाला। आता त्याच्या आचरणाची आखणी करताना पात्रतेचा विचार आला। त्यातून हा वर्णाश्रमाचा पसारा वाढला। पसारा हा शब्द ऐकून उद्धव एकदम म्हणाला, देवा, सारं विश्वच आपला पसारा आहे, तेव्हा वर्णाश्रमाच्या पसाऱ्यात गैर काय? देवा, आपण मला सविस्तर सांगावं। ही वर्णाश्रम आखणी कशी कोणी केली? तसंच त्या वर्णाचे धर्म आणि कर्म काय आहेत हे पण सांगावं। भगवंत म्हणाले, उद्धवा, समग्र मानवी जीवन हे या 4 वर्णात आणि 4 आश्रमात विभागलं गेलं आहे। थोडक्यात हे वर्णाश्रम हाच खरा धर्म आहे। त्याहून सत्य सांगायचं म्हणजे हे 4 वर्ण त्या विराट पुरुषाचेच अवयव आहेत। आश्चर्य व्यक्त करीत उद्धवानं भगवंतांकडे पाहिलं। भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। विराट पुरुष म्हणजे परब्रह्म आणि मनुष्य मात्र त्या परब्रह्माचाच एक अंश आहे ना। मग हे वर्ण मनुष्य मात्रात स्थायी स्वरूपात असतातच। त्याची जाणीव करून देण्यासाठी ही वर्णाश्रम व्यवस्था केली आहे। त्या विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि चरणातून शूद्र प्रकटले।
तसंच हृदयात ब्रह्मचर्य, जंघनात गृहस्थाश्रम, वक्षस्थळी वानप्रस्थ आणि मस्तकात संन्यासाश्रम असे 4 आश्रम स्थापित झाले. म्हणजे हे सारे त्या पुरुषाचे अवयवच आहेत ना. पण देवा, मनुष्य हा तर त्रिगुणात वावरणार आहे, मग वर्णाश्रम पण त्रिगुणीच म्हणायचं का? उद्धवानं आपली शंका विचारली. भगवंत म्हणाले, अगदी बरोबर. उद्धवा, सत्व रज तम यांचा संचार प्रकृतीत सर्वत्र असतोच. त्याला अनुसरून इथं या चातुर्वर्णातही त्रिगुण भरलेले आहेत. ब्राह्मण वर्णात सत्वगुण, क्षत्रियात सत्व आणि रजोगुण, वैश्यात रज आणि तमोगुण आणि शूद्रात फक्त तमोगुण असतात. आता ह्या त्रिगुणांच्या स्वभावधर्माप्रमाणे त्या त्या वर्णाकडून ती कर्म होत असतात. मग इथं आश्रमाचा संबंध कुठे येतो? उद्धवानं पुढचा प्रश्न केला. उद्धवा, मानवी जीवन उन्नत व्हावं म्हणून त्याला आश्रमाचा आधार घ्यावा लागतो. अन्यथा तो त्रिगुणातच फिरत बसेल. मला म्हणजे ईश्वराला जाणायचं म्हणजे त्रिगुणातीत अवस्था प्राप्त करावी लागते. त्यासाठी हे आश्रम आहेत. जन्मात जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते असं एक वचन आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की जन्मजात सर्वजण हे शूद्रच असतात. त्या जीवावर जसे संस्कार होतात त्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरतो. मनुष्याच्या एकाच देहात हे 4 वर्ण दिसून येतात. गळ्याच्या वर सर्व ज्ञानेंद्रिय असतात. त्यानं ज्ञान मिळवायचं असतं. तो ब्राह्मणाचा धर्म. त्यासाठी सत्वगुणच हवा. वक्षस्थळ, बाहू हे शरीराच्या रक्षणाचं कार्य करतात. ते क्षत्रिय असतात. त्यासाठी रजोगुण लागतो. तसंच उदरादी अवयव हे शरीराच्या पोषणाचं, चयापचनाचं कार्य करतात. ते वैश्य असतात. त्यासाठी रजतम हे मिश्रतेनं असावे लागतात. आणि हातपाय हे केवळ सांगकामे असतात. ते शूद्र असतात. ते तम विकारी म्हणून त्यांना आज्ञेवर हुकूमच कार्य करावं लागतं. म्हणून ज्याचा जसा स्वभाव असेल तसं त्याचं कार्य होतं आणि त्यावरून त्याचा वर्ण ठरत असतो. पण देवा, आश्रम विभागणी कशी केली आहे आणि त्यामागील तत्वभूमिका कोणती? उद्धवानं विचारलं. भगवंतांना उद्धवाची उत्सुकता आवडली. वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे नेमकं काय, कशासाठी, त्यातून काय साधणार ह्याचा विचार सामान्य जन करीतच नाहीत. परंपरा, रीती, रूढी समजून सर्व जीवन व्यवहार चालतात. तेव्हा उद्धवाच्या निमित्तानं सर्वांना कळावं म्हणून भगवंतांनी सविस्तर सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, उद्धवा, हे 4ही आश्रम प्रत्येकानं आपापल्या वर्णानुसार धर्मानं पाळायचे असतात. मनुष्याचं आयुमान 100 वर्ष कल्पून केलेली ही आखणी आहे. जन्मापासूनची पहिली 5 वर्ष बालकत्व, शिशुत्व समजून मातेच्या पोषणाप्रमाणे देह अवयवांची वाढ होते. त्या पुढील 20 वर्ष ब्रह्मचर्याश्रम. या काळात विद्यार्जन, संस्कारार्जन करून देह आणि त्याला चालवणारं मन समृद्ध करावयाचं असतं. 25 पासून 60 वर्षांपर्यंतचा काळ हा गृहस्थाश्रम म्हणून मानला आहे. या काळात आधी मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे द्रव्यार्जन, कुटुंब पोषण, प्रेम संवर्धन, समाजाभिमुख परिवारासाठी झटायचं असतं. 60 ते 80चा काळ वानप्रस्थीय जीवनाच्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी आपण आपलं मन निरासक्त करावयाचं असतं. कशातही न गुंतता अलिप्तपणे केवळ साक्षीत्वानं जनात राहायचं, यालाच वानप्रस्थाश्रम म्हणतात. वयाच्या 80 नंतरचा काळ हा संन्यासाश्रम. मनाची निरासक्ती आता निवृत्ती, विरक्ती, वैराग्याकडे गेलेली असते. यानंतरचं जीवन ऋषितुल्य असावं. ज्ञानदान करीत ईश्वरीय कार्य म्हणूनच सर्व कर्म करावयाची आणि आपलं जीवन समर्पित भावानं संपवायचं. म्हणजे प्रत्येक आश्रमाची कर्तव्य हाच त्याचा स्वधर्म म्हणायचा का? उद्धवानं विचारलं. त्यावर भगवंत म्हणाले, उद्धवा, प्रत्येकानं त्या त्या आश्रमाची कर्तव्य कर्म तर करायचीच असतात. पण एका आश्रमातून पुढच्या आश्रमात जाताना झाल्या कर्माचं बंधन मनात राहायला नको. असं झालं तरच तो खऱ्या अर्थानं
त्या आश्रमात गेला असं म्हणता येईल. नाहीतर केवळ वयानं वाढला, शरीरानं खंगला, पण मनानं मागेच गुंतला असं होईल. पहिले 2 आश्रम प्रत्येकाचे कमी जास्त प्रमाणात सार्थ होतील, पण वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे मनाच्या विरक्ती वैराग्य ह्यावरच ठरत असतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.